सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 970 शेतकऱ्यांना अजूनही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही। त्यामुळे आज माजी आमदार वैभव नाईक व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची ओरोस येथे भेट घेऊन वंचित राहिलेल्या त्या 970 शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसानीची रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली। या मागणीवर जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शवली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले 3-4 वर्ष सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आम्ही पाठपुरावा करत असतो आणि त्यामुळे जास्त रक्कम ही विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी आम्ही यशस्वी होत असतो आणि म्हणून यावर्षीसुद्धा 42,000 विमाधारी शेतकऱ्यांनी विमा रक्कम भरली होती आणि यातले 970 अजूनही रक्कम जमा झाली नाही। त्या संदर्भात आढावा घेतला आणि यावर्षीसुद्धा आता जवळजवळ 45,000 शेतकऱ्यांनी विमा उतरलेला आहे आपल्या काजू आणि आंब्याचा आणि त्यामुळे त्याचे ट्रिगर दर महिन्याला जाहीर करण्याचं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर दर महिन्याला आढावा बैठक घेण्याची विनंती केली आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक त्या बाबतीत आहेत आणि शासनाने 15 डिसेंबरपेक्षा मुदत वाढवतो म्हणून सांगितली, परंतु असं कुठलंही पत्र कृषी विभागाकडे न आल्यामुळे आम्ही शासनावर सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे शेतकऱ्यांनी। कारण हे अजून मुदत वाढली नसली, एकीकडे शासन सांगते मुदत वाढली म्हणून, परंतु सध्या अस्तित्वात ही मुदत वाढलेली नाही। त्याचबरोबर जी 56 हवामान केंद्र आहेत ती पण यातली काही हवामान केंद्र असुरक्षित म्हणजे व्यवस्थित नाही आहेत, त्या संदर्भातसुद्धा लक्ष वेधलं। त्याचबरोबर जवळजवळ प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हवामान केंद्र सुरू करण्यासाठी शासनाने GR काढलेला आहे, त्याचा आढावासुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे। विम्याच्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 970 लोकांचे अद्यापही पैसे त्या ठिकाणी आलेले नाहीत। त्या संदर्भात सन्माननीय माजी आमदार वैभवजी नाईक यांच्यामार्फत आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। विमा कंपनीचे त्या ठिकाणी विभागीय अधिकारी धनगर यांच्यासोबत आज त्याची चर्चा झाली आणि 970 लोकांना जो विमा मिळाला नाही तो तातडीने देण्याबद्दलची चर्चा झाली। त्या पद्धतीने ज्या काही टिगर ज्या आहेत डिसेंबर महिन्यापासून दर महिन्याला ज्या टिगर क्रॉस होत आहेत हवामान आधारित ज्या असेल, थंडीचा असेल, पाऊस असेल, तापमान असेल, त्या ठिकाणी कृषी आणि विमा कंपनीने त्या 2-2 महिन्यांनी टिगर जनतेसमोर देण्याची सुद्धा चर्चा झालेली आहे। त्यानंतर दरवर्षी 15 जूनपर्यंत विमा द्यायचा आहे, पण 15 जूनपर्यंत टिगरप्रमाणे जो विमा त्या ठिकाणी नुकसान भरपाई क्रॉस होईल त्याची माहिती जूनच्या आधी त्या ठिकाणी विमा कंपनीने द्यावी आणि तशा प्रकारची जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली। विमा कंपनीनेसुद्धा 15 जूनपर्यंत टिगरच्या आधारे जी विमा कंपनीची नुकसान भरपाई असेल ती जाहीर केली जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना उद्या त्यांच्या बागांची जी निगा जी आहे ती निगा राखण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि म्हणून आज या ठिकाणी जिल्हाधिकारी, कृषी इथले असलेले अधीक्षक असतील, नातू असतील आणि विमा कंपनी यांची एकत्रित चर्चा होऊन ज्या काही विमा कंपनीच्या संदर्भात ज्या काही समस्या होत्या, जे प्रश्न होते, आज चांगली चर्चा होऊन भविष्यात जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात जी सकारात्मक भूमिका घेतली त्याबद्दलसुद्धा आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विमा कंपनी ह्यापुढे लोकांच्या ज्या तक्रारी असतील त्या तातडीने सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।